प्रेसिडेंट, व्हाईस प्रेसिडेंट, गव्हर्नर या चॅप्टरला सुरुवात करणार आहोत. बरोबर. आज आपण कंपॅरेटिव्हली शिकणार आहोत. बरोबर. राष्ट्रपती काय, व्हाईस प्रेसिडेंट काय, आणि दुसरं म्हणजे विद्यार्थी राज्यपाल काय, तुमच्या देशाचा राज्यपाल, तुमच्या राज्याचा राज्यपाल काय. बरोबर. हे का इम्पॉर्टंट आहे. बरोबर. सगळं आज तुमच्या लक्षात आणून देतो. ठीक आहे. चला सुरुवात करूया. राष्ट्रपती, पहिल्यांदा राष्ट्रपती काय आणि शेवटी जायला तुम्हाला उपराष्ट्रपती सुद्धा मिळेल आणि राज्यपाल सुद्धा मिळेल. बरोबर. आता मला जर अभ्यास करायचा असेल राष्ट्रपती हा राष्ट्रपतीची तुमच्या देशासाठी आवश्यकता काय. वाय देर इज नीड ऑफ प्रेसिडेंट. वाय देर इज अ नीड ऑफ प्रेसिडेंट. राष्ट्रपतीची तुमच्या देशाला आवश्यकता काय आहे. ठीक आहे. बघा सगळ्यात पहिला मुद्दा असतो की आपल्या देशाचा कोणीतरी राष्ट्र हेड असायला पाहिजे. राष्ट्राचा कोणीतरी हेड असायला पाहिजे. बरोबर. राष्ट्राचा कोणीतरी हेड असायला पाहिजे. बघ राष्ट्राचा कोणीतरी हेड असायला पाहिजे. बरोबर. सगळ्यात मुद्दा पहिला क्लिअर झाला असेल. दुसरा की या राष्ट्रपतीच्या नावावरून, या राष्ट्रपतीच्या किंवा राष्ट्राच्या नावावरून आपलं डिफाईन होतं कोणता देश डिफाईन होतं. गणराज्य. बरोबर. म्हणजे तुम्हाला लक्षात आलं असेल विद्यार्थी मित्रांनो की आपल्या देशाला, आपल्या देशामध्ये राष्ट्रपतीची आवश्यकता काय. कारण की आपल्याला देशाचं जे स्ट्रक्चर आहेत ना, गणराज्य दाखवायचं आहे. गणराज्य म्हणजे काय, रिपब्लिक. बरोबर. गणराज्य म्हणजे काय, रिपब्लिक. म्हणजे जर तुम्हाला कोणी याचा प्रश्न विचारला असेल विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रपतीची आवश्यकता काय, तर कारण की तुम्हाला तुमच्या देशाचा जो काय स्वभाव आहे तो काय करायचा आहे, दाखवायचा आहे. आणि म्हणजे तो म्हणजे काय, गणराज्य. पहिलं रिझन. दुसरं रिझन माहित आहे तुम्हाला देशामध्ये सेन्सस सुरू करायचं. सेन्सस म्हणजे काय सांगा बरं. काही लोकांना माहिती सेन्सस म्हणजे काय. जनगणना. सेन्सस म्हणजे जनगणना. तुम्हाला माहित आहे जनगणना किंवा भारताचा पहिला काय म्हणतो पहिला नागरिक म्हणजे कोण, राष्ट्रपती. फर्स्ट सिटीजन ऑफ इंडिया म्हणजे कोण विद्यार्थी मित्रांनो, प्रेसिडेंट. म्हणजे तुम्हाला लक्षात आलं. सेकंड रिझन काय, फर्स्ट सिटीजन ऑफ इंडिया. विदाउट प्रेसिडेंट आपल्या भारताची जनगणना होऊ शकत नाही. कारण की जनगणना सुरू करायची असेल तुम्हाला देशाचा काय पाहिजे, राष्ट्रप्रमुख पाहिजे. बरोबर. थर्ड, पार्लिमेंट मधून येणारे बिल, संसदेमध्ये येणारे बिल राष्ट्रपतीच्या सिग्नेचर शिवाय, राष्ट्रप्रमुखाच्या सिग्नेचर शिवाय विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रपतीच्या सिग्नेचर शिवाय तुमच्या देशामध्ये ऍक्ट बनवू शकत नाही. लॉ बनवू शकत नाही. कायदा बनवू शकत नाही. लक्षात येत आहे का की तुम्हाला तुमच्या देशामध्ये राष्ट्रपतीची काय आवश्यकता आहे, राष्ट्रप्रमुखाची काय आवश्यकता आहे. पहिलं रिझन की तुमच्या राष्ट्राचा हेड. बरोबर. राष्ट्राचा हेड काय इम्पॉर्टंट आहे, कारण तुमच्या देशाचं स्ट्रक्चर दाखवायचं आहे. कोणत्या पद्धतीने आहे, गणराज्य आहे, राजेशाही आहे. बरोबर. म्हणून दुसरं रिझन सांगितलं जनगणना, की तुमच्या देशाची जनगणना व्हायला पाहिजे. पहिला सिटीजन कोण असतो, पहिला नागरिक कोण असतो, तुमच्या देशाचा राष्ट्रपती. आणि थर्ड महत्वाचं म्हणजे काय, तुमच्या संसदेमध्ये कोणतेही विधेयक येऊ, म्हणजे बिल येऊ, विधेयक येऊ. बरोबर. या विधेयकाचं कायद्यामध्ये रूपांतर करायचं असेल विद्यार्थी मित्रांनो तर तुम्हाला आवश्यकता कोणाची आहे, राष्ट्रपतीची. कोणाची आवश्यकता आहे, राष्ट्रपती. चौथं रिझन तुमच्या देशामध्ये सर्वोच्च न्यायालयाकडून जर काही चुका झाल्या असतील, फॉर एक्झाम्पल क्षमा याचनेचा अधिकारामध्ये. बरोबर. क्षमा याचनेच्या अधिकारामध्ये तरी सुद्धा या क्षमा याचना कमी करण्याचा अधिकार किंवा रद्द करण्याचा कुणाला आहे, राष्ट्रपतीला. म्हणजे प्रेसिडेंटचं काम काय विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या देशामध्ये जर सुप्रीम कोर्टकडून म्हणजे सर्वोच्च न्यायालयाकडून जर काही चुका झाल्या असतील त्या चुकीला दुरुस्त करण्याचा अधिकार कोणाकडे आहे, प्रेसिडेंटकडे. बरोबर. तुम्हाला माहित आहे एक गुन्हेगार, ठीक आहे, एका गुन्हेगाराला किंवा एका ज्या व्यक्तीने गुन्हा केलेला नाही अशा व्यक्तीला काय व्हायला नको, शिक्षा व्हायला नको. लाख गुन्हेगार सुटले तरी चालतील. बरोबर. लाख गुन्हेगार सुटले तरी चालतील पण एका काय म्हणतो निरपराध व्यक्तीला शिक्षा व्हायला नको. आपल्या संविधानाचं किंवा आपल्या देशाचं काय मूलभूत स्ट्रक्चर आहे. बरोबर. म्हणून विद्यार्थी मित्रांनो सुप्रीम कोर्टकडून जर अशी चुकी झाली असेल या चुकीला दुरुस्त करण्यासाठी प्रेसिडेंट तुम्हाला आवश्यक आहे. नेक्स्ट रिझन, प्रेसिडेंटची काय आवश्यकता आहे. नेक्स्ट रिझन काय, जर तुमच्या देशाचे संबंध
म्हणजे इंटरनॅशनल रिलेशन, जेव्हा तुमच्या देशाचे दुसऱ्या देशासोबत संबंध प्रस्थापित करायचे आहेत, कोणाच्या नावाने केलं जातं? राष्ट्रपतीच्या नावाने केलं जातं. आणि हे 5 रिझन अत्यंत महत्वाचे आहेत तुम्हाला तुमच्या देशाचा राष्ट्रप्रमुख किंवा राष्ट्रपती असण्यासाठी. बघा, तुमच्या लक्षात येईल का की तुम्हाला तुमच्या देशामध्ये राष्ट्रपतीची काय आवश्यकता आहे? कारण राष्ट्राचा हेड, त्यामुळे आपलं गणराज्य स्ट्रक्चर डिफाईन होतं, म्हणजे मोनार्की म्हणतो, आपलं रिपब्लिक स्ट्रक्चर डिफाईन होतं. ज्या देशाचा राष्ट्रपती नसतो त्या देशामध्ये आपण काय म्हणतो? वंश परंपरा नाही, म्हणजे वंश परंपरेने, म्हणजे ते देश म्हणजे काय? राजेशाही. पहिलं तुमच्या देशात काय ते तत्व प्रस्थापित करतो. दुसरं, देशामध्ये सेन्सस, बरोबर? सेन्सस म्हणजे जनगणना, पहिले त्यापासून सुरू होते. थर्ड म्हणजे काय? पार्लिमेंट मधून कोणतंही विधेयक त्याच्या सिग्नेचर शिवाय शेवटी कायदा बनू शकत नाही, म्हणून ते इम्पॉर्टंट आहे. नंतर विद्यार्थी मित्रांनो, सुप्रीम कोर्ट कडून चुका झाल्या असतील त्याला दुरुस्त करण्याचा अधिकार कोणाला आहे? प्रेसिडेंटला. आणि सगळ्यात शेवटी म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो? सगळ्यात शेवटी म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो? जर आंतरराष्ट्रीय संबंध प्रस्थापित करायचे तरी सुद्धा तुम्हाला राष्ट्रपतीचं नाव इम्पॉर्टंट आहे. हे 5ही रिझन काय आहे? तुमच्या देशामध्ये राष्ट्रपती असायला पाहिजे, बरोबर? मग मुद्दा येतो, हा जो राष्ट्रप्रमुख आहे आपण कसा निवडतो, कशा पद्धतीने निवडतो, याचे काम काय? आणि आज आपण हे शिकलो. हे सगळं कळालं का की व्हाय देयर इज अ नीड ऑफ प्रेसिडेंट? सगळ्यांना लक्षात आलं का? सांगा बघा, सगळ्यांना लक्षात आलं का? राष्ट्रपतीची तुमच्या देशाला आवश्यकता काय आहे? मी 5 रिझन सांगितले तुम्हाला. पहिलं, राष्ट्राचा हेड. दुसरा, सेन्सस. व्हेरी गुड, आलं लक्षात? ओके, चला, व्हेरी गुड. नंतर आहे पार्लिमेंट, कायदा बनू शकत नाही. नंतर सांगितलं मी काय? प्रेसिडेंट म्हणजे काय? जर सुप्रीम कोर्टने काही चुका झाल्या असतील, बरोबर, सुप्रीम कोर्टकडून काही चुका झाल्या असतील त्याला दुरुस्त करण्याचा अधिकार कोणाकडे आहे? प्रेसिडेंटकडे. कोणाकडे आहे? प्रेसिडेंटकडे. नंतर काय? इंटरनॅशनल रिलेशन. अगदी बरोबर. आता आपण हे जर तुम्हाला कळलं असेल, पण आता आपल्याला शिकायचे आहे या राष्ट्रपतीचे कामं काय, त्यांची निवडणूक प्रक्रिया कशी होतं, हे सगळं तुमचं आमच्या 2 मिनिटांमध्ये किंवा 5-10 मिनिटांमध्ये तुमच्या सगळं लक्षात येऊन जाईल. आता याला डिफाईन करू आपण. पहिला पॉइंट इलेक्शन मध्ये, ठीक आहे. सेकंड पॉइंट याची वर्किंग काय, याचे कामं काय, बरोबर. थर्ड पॉइंट याची रिमोट प्रक्रिया काय, ठीक आहे. सॅलरी टीचर बघू आपण काय होतं, बरोबर. नंतर याची बघू ओथ काय होतं, बरोबर. या सगळ्या गोष्टी आज आपल्याला शिकायच्या आहेत. पहिले आपण इलेक्शन पासून सुरुवात करूया, नंतर सॅलरीवर जाऊया, नंतर वर्किंगवर जाऊया, बरोबर. नंतर ओथ पण जाऊया आणि नंतर रिमूव्हल सुद्धा बघूया. म्हणजे तुम्हाला जर या सगळ्या गोष्टी कळायला असतील, तुम्हाला जर इथून आता या सगळ्या गोष्टी कळत जातील तर तुम्हाला उपराष्ट्रपती मला शिकवायला फक्त आणि फक्त 5 ते 10 मिनिट लागतात आणि तिथून राज्यपाल शिकवायला फक्त आणि फक्त 10 मिनिट लागतात, बरोबर. म्हणून या राष्ट्रपतीची कन्सेप्ट मी तुम्हाला इन डेप्थ मध्ये शिकवतोय. उपराष्ट्रपती आणि जे राज्यपाल आहेत यांच्या कन्सेप्ट तुम्हाला फक्त आणि फक्त 5 मिनिटांमध्ये मी एक्सप्लेन करून देतो. आता राष्ट्रपती, पहिला मुद्दा इलेक्शन. भारतामध्ये जी निवडणूक आहे ती कोण घेतो सांगा बरं? भारतामध्ये जी निवडणूक आहे ती कोण घेतं? राज्य निवडणूक आयोग घेतं, स्टेट इलेक्शन कमिशन घेतं, की इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया घेतं? भारतीय निवडणूक आयोग घेतं. सांगा बरं, या राष्ट्रपतीची निवडणूक प्रक्रिया कोण घेतं? इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया घेतं की तुमच्या राज्याचं काय घेतं? स्टेट इलेक्शन कमिशन घेतं. सांगा लवकर, सांगा, मला उत्तर द्या ना काही. अगदी बरोबर, काय? इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया, अगदी बरोबर. मग इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया हे 2 पद्धतीने काय घेतात? निवडणूक घेतात. एक अप्रत्यक्ष आणि दुसरी म्हणजे प्रत्यक्ष. अप्रत्यक्षला आपण म्हणतो इनडायरेक्ट आणि प्रत्यक्षला काय म्हणतो आपण? डायरेक्ट. मी तुम्हाला त्या दिवशी याचं एक्सप्लेनेशन दिलं. प्रत्यक्ष वर्क मध्ये जी पद्धत वापरतो त्याला म्हणतात फर्स्ट पास दी पोस्ट. फर्स्ट पास दी पोस्ट. आणि इनडायरेक्ट मध्ये 2 पद्धती असतात. एक लिस्ट रिप्रेझेंटेशन, म्हणजे लिस्ट प्रमाणशीर पद्धत, ठीक आहे. आणि नंतर विद्यार्थी मित्रांनो दुसरी प्रोपोर्शनल रिप्रेझेंटेशन, प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धत. प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धत, बरोबर. पण भारतामध्ये लिस्ट वाली यूज होत नाही. भारतामध्ये लिस्ट रिप्रेझेंटेशन यूज केली जात नाही. भारतामध्ये कोणती वापरला जातो?
प्रोपोर्शनल रिप्रेझेंटेशन म्हणजे प्रमाणशीर पद्धत. कोणती पद्धत वापरतात? प्रमाणशीर पद्धत, प्रोपोर्शनल रिप्रेझेंटेशन. आणि ही पद्धत वापरली जाते विद्यार्थी कोणत्या पद्धतीने? सिंगल ट्रान्सफरेबल वोटिंग म्हणजे एकल संक्रमणीय पद्धत. बघा तुम्हाला प्रश्न येतो, तुम्हाला डायरेक्टली प्रश्न हा विचारू शकतो. इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया, बरोबर, जे राष्ट्रपतीची निवडणूक आहे कोण घेतं? इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया घेतात. कोणत्या पद्धतीने घेतात आपल्याला माहित आहे? अप्रत्यक्ष पद्धतीने. अप्रत्यक्ष पद्धती कोण आहे? प्रोपोर्शनल रिप्रेझेंटेशन. प्रोपोर्शनल रिप्रेझेंटेशन मध्ये काय? आपला एकल संक्रमणीय पद्धत, एकल संक्रमणीय पद्धत. आणि एकल संक्रमणीय पद्धतीमध्ये गुप्त. कोणती पद्धत आहे? गुप्त. बघा तुमच्या लक्षात आलं असेल, सर हे आम्ही लक्षात कसं देऊ? बघा लक्षात ठेवण्यासाठी सिंपल आहे. अप्रत्यक्ष मध्ये काय? प्रोपोर्शनल रिप्रेझेंटेशन म्हणजे प्रमाणशीर पद्धत. त्याच्यामध्ये आलं सिंगल ट्रान्सफरेबल वोटिंग म्हणजे एकल संक्रमणीय पद्धत. आणि त्याच्यामध्ये आलं विद्यार्थी मित्रांनो गुप्त पद्धत. कोणती पद्धत? गुप्त म्हणजे सिक्रेट वाले. काय तुम्ही कोणाला वोटिंग केलं, तुम्ही कोणाला मत दिलं याचा कुठेही आढावा दिला जात नाही, बरोबर. याचं काय? सिक्रेट वोटिंग. सिक्रेट वोटिंग म्हणजे अप्रत्यक्ष प्रोपोर्शनल रिप्रेझेंटेशन, नंतर सिंगल ट्रान्सफरेबिलिटी म्हणजे एकल संक्रमण पद्धत आणि नंतर गुप्त पद्धत. मला सांगा या राष्ट्रपतीच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये कोण कोण मतदान करतं? राष्ट्रपतीच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये कोण कोण मतदान करतं सांगा मला. राष्ट्रपतीच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये कोण कोण मतदान करतं माहिती आहे का तुम्हाला? मी लिहितो. ऑल मेंबर्स ऑफ लोकसभा. लोकसभेचे सगळेच सदस्य, मराठीमध्ये लिहितो. लोकसभेचे सगळे सदस्य. दुसरा राज्यसभेचे निर्वाचित सदस्य. नंतर विधानसभेचे निर्वाचित सदस्य. मला तुम्हाला सांगायचं आहे, तुम्ही सगळ्यांना उत्तर विचारणार निर्वाचित सदस्य सगळ्यांना सांगायचं आहे, बरोबर आहे की चूक आहे? राज्यसभा आणि विधानसभा यांचे किंवा याचे निर्वाचित आणि मनोनीत सदस्य. आता मला सांगा कोणतं आन्सर तुमच्या मते बरोबर आहे आणि कोणतं उत्तर चुकीचं सांगा. राष्ट्रपतीच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये कोण सहभागी होतात सांगा बरं मला. राष्ट्रपतीच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये सगळे सहभागी होतात का? ऑल ऑफ दी अबोव आन्सर आहे का? की आन्सर काय मला सांगा. या राष्ट्रपतीच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये सगळे लोक सहभागी होतात का सांगा बरं मला. राष्ट्रपतीच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये सगळेच लोक सहभागी होतात का? आन्सर चुकलं तरी चालेल, मी तुम्हाला एक्सप्लेन करून देतोय. तुमचे आन्सर चुकू देऊ नका. मला सांगा राष्ट्रपतीच्या निवडणूक प्रक्रियेत सगळे मतदान करतात का? सगळे वोटिंग करतात का? ठीक आहे चालेल. तुम्हाला सांगायचं नाही वाटते, तुम्हाला असं वाटतं की तुम्हाला खूप जास्त माहिती आहे, बरोबर. आता आपण बघूया की हेच कोण याच्यापैकी येतात. कारण की विद्यार्थी मित्रांनो तुमच्या बुकामध्ये मी जे शिकवणार आहे ते दिलेलं नाही आहे, कोणतंही बुक असो. पण तुम्हाला सध्याची कंडिशन माहिती असेल, जे रामनाथ कोविंद आहेत, बरोबर, रामनाथ कोविंद आहेत, यांच्या इलेक्शन मध्ये छगन भुजबळ, ठीक आहे, छगन भुजबळ या व्यक्तीने मतदान केलं. छगन भुजबळ. पण तुम्हाला माहिती आहे छगन भुजबळ काही कालावधीसाठी सस्पेंडेड होते. काही कालावधीसाठी काय होते ते सस्पेंडेड केलेले होते. ते विधानसभेचे निर्वाचित सदस्य म्हणजे इलेक्टेड मेंबर्स होते. पण विद्यार्थी मित्रांनो त्यांना त्यांच्यावर करप्शनच्या भ्रष्टाचाराच्या केसेस वरून त्यांचं काय झालं होतं, काही कालावधीसाठी त्यांचं पद काय झालं होतं, निलंबित झालं होतं. निलंबित झालेलं. आणि जे विधानसभेचे आणि लोकसभेचे आणि राज्यसभेचे जे निर्वाचित सदस्य आहेत, जे निलंबित झाले सुद्धा असतील,
ते सुद्धा लोक राष्ट्रपतीच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये काय करू शकतात? मतदान करू शकतात. राष्ट्रपतीच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये मतदान करू शकतात. आणि हा पॉईंट तुमच्या बुकामध्ये दिलेला नाहीये. ज्या विद्यार्थ्यांना हा पॉईंट नवीन वाटत असेल किंवा त्यांनी कधी वाचलं नसेल तुम्ही तुमच्या बुकामध्ये लिहून ठेवा, कारण की या वर्षी हा प्रश्न येऊ शकतो की काही कालावधीसाठी म्हणजे निलंबित केलेले सदस्य आहेत, पण कोणते? निर्वाचित म्हणजे निवडून आलेले सदस्य राष्ट्रपतीच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये मतदान करू शकतात. राष्ट्रपतीच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये मतदान करू शकतात. छगन भुजबळ. छगन भुजबळ आला का लक्षात तुम्हाला? सगळ्यांना कळालं काय? छगन भुजबळ कळाले का? सांगा मला, छगन भुजबळ कळाले का? छगन भुजबळ कळाले का? व्हेरी गुड. हा लक्षात. रिपीट. असे जर तुम्ही मला आन्सर देत आले मी तुम्हाला असंख्य नवीन नवीन पॉईंट सांगतो, ठीक आहे? नाहीतर मी एखादी पॉईंट सोडून देणार, मला रिप्लाय द्या. बरोबर? बघा, राष्ट्रपती. राष्ट्रपतीच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये कोण कोण मतदान करतात? मी आता इथे टिक मार्क करतो, हा तुमच्या लक्षात येईल. पहिले निर्वाचित सदस्य, राज्यसभेचे निर्वाचित, अगदी बरोबर. सर्व सर्व काय म्हटलं आता? हा स्टेटमेंट बरोबर आहे, कारण की मी तुम्हाला रिझन देतो. 104वी घटना दुरुस्ती, अँग्लो इंडियन, आंग्ल भारतीय यांना आपण रिमूव्ह केलेला आहे. तुम्हाला माहिती आहे लोकसभेमधून 2 अँग्लो इंडियन यांना काढून टाकलेला आहे. म्हणजे आता लोकसभेमध्ये नामनिर्देशित सदस्य उरलेले नाहीये. आता लोकसभेमध्ये नामनिर्देशित सदस्य म्हणजे नॉमिनेटेड मेंबर उरलेले नाही आहेत. पहिला स्टेटमेंट माझा बरोबर आहे, कारण की आता सगळेच म्हणजे काय? निर्वाचित सदस्य आहेत. सगळेच काय आहेत? निर्वाचित सदस्य. पहिला मुद्दा पॉईंट केला. दुसरा, राज्यसभेचे निर्वाचित म्हणजे निवडून आलेले, अगदी बरोबर. हा सुद्धा पॉईंट माझा बरोबर आहे. सर राज्यसभेचे निर्वाचित सदस्य, सॉरी विधानसभेचे निर्वाचित, अगदी बरोबर. विधानसभेचे सदस्य वोटिंग करतात. नंतर दिला मनोमित. मनोमित म्हणजे नामनिर्देशित म्हणजे नॉमिनेटेड मेंबर. आणि तुम्हाला माहित आहे नॉमिनेटेड मेंबर वोटिंग करत नाही. मग तुम्हाला एवढं लक्षात राहत नाही आमच्या, मग मी तुम्हाला शॉर्टकट ट्रिक्स सांगतो, ठीक आहे? शॉर्टकट ट्रिक्स फक्त ते इंग्लिश मध्ये आहे आणि एकच आहे. ई वरून ई लक्षात ठेवायचं. बघा, इलेक्शन बघितलं आपण, इलेक्शन, आणि या ई वरून जिथे जिथे तुम्हाला इलेक्टेड दिसत असेल, जिथे जिथे तुम्हाला निर्वाचित दिसत असेल, बरोबर, तेच सदस्य राष्ट्रपतीच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये काय करतात? मतदान करतात. फक्त इलेक्टेड मेंबर्स, फक्त इलेक्टेड. ई वरून इलेक्टेड मेंबर ऑफ लोकसभा, ई वरून इलेक्टेड मेंबर ऑफ विधानसभा, SLA, ई वरून इलेक्टेड मेंबर ऑफ राज्यसभा, ई वरून इलेक्टेड मेंबर ऑफ SLA, RS आणि LS. केप्ट इन ॲनिमेटेड सस्पेन्शन म्हणजे काय? याला मराठीमध्ये म्हणतात काही कालावधीसाठी निलंबित केलेले, काही कालावधीसाठी निलंबित केलेले, काही कालावधीसाठी निलंबित केलेले, काही कालावधीसाठी निलंबित केलेले विधानसभेचे, राज्यसभेचे आणि लोकसभेचे निर्वाचित सदस्य हे सुद्धा राष्ट्रपतीच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये मतदान करतात. आणि नंतर येतो इलेक्टेड मेंबर ऑफ विधान परिषद, SLC. हे लोक विधान परिषद वोटिंग करत नाही. किती लोकांना समजलं? किती लोकांच्या लक्षात आलं? सगळं किती लोकांच्या लक्षात आलं? इलेक्टेड मेंबर्स, ई वरून इलेक्टेड मेंबर ऑफ लोकसभा, ई वरून इलेक्टेड मेंबर ऑफ विधानसभा, ई वरून इलेक्टेड मेंबर म्हणजे निर्वाचित सदस्य कशाचे? लोकसभेचे, विधानसभेचे आणि राज्यसभेचे. काही कालासाठी काय निलंबित केलेलं, ते सुद्धा लोक राष्ट्रपतीच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये मतदान करतात. आणि त्याचं नाव आहे छगन भुजबळ. छगन भुजबळ, बरोबर. आणि राज्यसभेचे सुद्धा निर्वाचित सदस्य. विधान परिषद राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये सहभागी होत नाही. इथपर्यंत लक्षात आलं का सगळ्यांना? ओके, सगळ्यांचं क्लिअर झालं? व्हेरी गुड. इलेक्शन झालं तुमचं. आता मला सांग, राष्ट्रपतीच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये, मला स्टेटमेंट म्हणतोय, तुमच्यासाठी म्हणतोय, राष्ट्रपतीच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये आमदारांच्या मतांची व्हॅल्यू एक सारखी असते. आमदारांच्या मतांची व्हॅल्यू एक सारखी असते, बरोबर का? राष्ट्रपतीच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये
आमदारांच्या मतांची व्हॅल्यू किंवा गुणांची व्हॅल्यू एकसारखी असतं. बरोबर का चुकलो? बघा स्टेटमेंट बघा माझं. हा प्रश्न तुम्हाला यावर्षी सुटतो. आमदारांच्या मतांची व्हॅल्यू ठीक आहे एकसारखी असते. हे स्टेटमेंट बरोबर आहे का चूक आहे? हे स्टेटमेंट बरोबर आहे का चूक? एवढं सांगा. हे स्टेटमेंट बरोबर आहे का चूक? एवढं सांगा. आमदारांच्या मतांची व्हॅल्यू किंवा गुणांची व्हॅल्यू एकसारखी असते. बरोबर आहे का चूक? अगदी बरोबर. व्हेरी गुड, व्हेरी गुड. रॉंग. अगदी बरोबर. व्हेरी गुड, व्हेरी गुड. लक्षात आलं. कारण त्याच्या मागे रिझन आहे. कारण आमदारांच्या मतांची जर व्हॅल्यू काढायची असेल त्यासाठी फॉर्म्युला आहे तो विद्यार्थी मित्रांनो, व्हॅल्यू ऑफ 1 MLA. व्हॅल्यू ऑफ 1 MLA म्हणजे काय? एका राज्याच्या एका आमदारांची व्हॅल्यू. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला इंडियन जात नाही, तुम्हाला बरोबर सांगतो. महाराष्ट्रामध्ये जर आपल्याला आमदारांची व्हॅल्यू काढायची असेल तर त्याचा फॉर्म्युला काय? व्हॅल्यू ऑफ 1 MLA इक्वल टोटल पॉप्युलेशन. टोटल पॉप्युलेशन म्हणजे आपल्या महाराष्ट्राचं काय आहे? सगळी लोकसंख्या अपॉन इलेक्टेड. इलेक्टेड म्हणजे काय हो? निर्वाचित सदस्य. कशाचे? विधानसभेचे. विधानसभेचे निर्वाचित सदस्य इंटू 1/1000. तुम्हाला सर 1/1000 कशासाठी घेतले? आम्हाला न्यूमरिकल्स येत नाही बरोबर. ते 1/1000 काय असतं? जे पॉप्युलेशन आहे करोड्स मध्ये असतं. पॉप्युलेशन आहे करोड्स मध्ये असतं. म्हणून हे जे करोडचं पॉप्युलेशन याला कमी करण्यासाठी आपण काय करतो? 1/1000 ने डिवाइड करतो. बरोबर. मग मी एक्झाम्पल घेतो. महाराष्ट्राची पॉप्युलेशन तुम्हाला माहिती आहे किती आहे? किती एक्झाम्पलसाठी घेतो, तुम्हाला समजण्यासाठी घेतो. किती आहे? 1 दशक शतक हजार हजार लाख 1 करोड घेतो. महाराष्ट्र पॉप्युलेशन किती? 1 करोड. आणि महाराष्ट्रामध्ये MLA सुद्धा तुम्हाला माहिती निर्वाचित किती आहेत सगळे घेतो. पण मी तुम्हाला एक्झाम्पलसाठी किती 100 आणि इंटू 1/1000. 1/1000. 1 कट 2 कट 3 4 5 1 2 3 4 5 म्हणजे महाराष्ट्रामधल्या एका MLAच्या वोटची व्हॅल्यू किती मिळाली हो? महाराष्ट्रामध्ये एका MLAच्या वोटची व्हॅल्यू किती मिळाली? 10. किती मिळाली? 10. महाराष्ट्रामध्ये MLA किती आहेत? किती आहेत? 100. म्हणजे काय होईल की 100 MLAची जर व्हॅल्यू काढायची असेल तर मला किती मिळतील? 1000. किती लोकांना समजले? बघा आपल्याला एखाद्या आमदाराची व्हॅल्यू काढायची त्याचा फॉर्म्युला आहे टोटल पॉप्युलेशन म्हणजे त्या राज्याची पूर्ण संख्या किती आहे अपॉन इलेक्टेड MLA म्हणजे निर्वाचित सदस्य किती आहेत विधानसभेमध्ये. बरोबर. दुसरं पॉप्युलेशन घेतली आपण, त्याच्या खाली काय घेतलं? आपले निर्वाचित सदस्य. मी एक्झाम्पल सिंपल घेतलं कारण की तुम्हाला समजायला पाहिजे. ठीक आहे. 1 करोड अपॉन 100. हे 1/1000 काय असतं? कारण की पॉप्युलेशन हे थोडं हाय असतं. बरोबर. पॉप्युलेशन खूप जास्त असतं, करोड्समध्ये असतं. इतकं समजा आपल्याला समजून राहिलं, आपल्याला सीसाईड पेपर अवघड जातो. मग या लोकांना कळणार आहे का? हे तर शिकले पण नाही. तुम्ही आपण इतके शिकलो असं आपल्याला सीसाईड पेपर डिफिकल्ट जातो. हे तर शिकलेलं नाही, यांना डिफिकल्ट जाणार की नाही. म्हणून हे काय करतो? पॉप्युलेशन कमी करण्यासाठी 1/1000 ने डिवाइड करतो. 1 2 3 1 2 1 2 3 4 5 म्हणजे मला एका MLAच्या मताची व्हॅल्यू किती मिळाली हो? 10. पण महाराष्ट्रामध्ये MLA किती आहे? 100. म्हणजे मला व्हॅल्यू किती मिळणार? 1000. आता दुसरा माझा मुद्दा. आता महाराष्ट्रामध्ये एवढं पॉप्युलेशन होतं. सिक्कीममध्ये एवढं राहणार का सांगा बरं मला? सिक्कीममध्ये एवढं आहे का? गोवामध्ये एवढं आहे का? बरोबर. नॉर्थ ईस्टर्न स्टेट आहे इतकं आहे का? बरोबर. UP मध्ये महाराष्ट्रापेक्षा जास्त आहे. म्हणजे काय केलो? महाराष्ट्रामध्ये आमदारांची संख्या काय येणार? वेगळी येणार. आमदारांच्या मतांची वेगळी व्हॅल्यू काय येणार? वेगळी येणार. सिक्कीममध्ये वेगळी येणार कारण की पॉप्युलेशन कमी आहे. गोवामध्ये कमी येणार कारण की पॉप्युलेशन कमी आहे. UP मध्ये जास्त येणार कारण की UP मध्ये काय? आपल्या महाराष्ट्रापेक्षा जास्त पॉप्युलेशन आहे. म्हणून हा मुद्दा काय आहे? माझा अगदी बरोबर आहे की आमदारांच्या मतांची व्हॅल्यू एकसारखी नसते. एकसारखी नसते. किती काय आपण लिहिलं असते. किती लोकांना समजले?
कारण की विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा आमदारांच्या मतांची व्हॅल्यू काढली जातं ते लोकसंख्येच्या आधारावर काढतात आणि प्रत्येक राज्याची लोकसंख्या वेगवेगळी असते, म्हणून त्यांची जी व्हॅल्यू आहे कधीही एकसारखी येणार नाही. किती लोकांना समजलं सांगा बरं मला, किती लोकांना समजलं? ओके, प्रज्ञाला क्लिअर झालं, उपेशला, आणि जर तुम्ही मला असं रिप्लाय दिला ना विद्यार्थी मित्रांनो, ठीक आहे, मला माझा पण इंटरेस्ट जागृत होईल. बरोबर, आपण तितक्या इफेक्टिव्हली सुद्धा शिकू शकतो. जोपर्यंत तुम्ही मला माझ्यासोबत बोलणार नाही तोपर्यंत मला कळणार कसं? जेव्हा फिजिकल क्लासमध्ये जर तुम्ही उपस्थित असाल, मला तुमच्या डोळ्यामध्ये बघून सगळं समजून जातं. बरोबर, पण आता तुम्हाला माहित आहे या इंटरनेटमुळे आपण जरी अख्खं जग एका साईडला आलेलं आहे, एक ग्लोबल आहे ना, एक विलेज बनलेला आहे, बरोबर की नाही? कोणाच्या घरी जाता का, पण इतकं आपण इंटरॅक्टिव्ह होऊ शकत नाही, तुम्हाला माहिती आहे. बरोबर, म्हणून तुम्ही मला इंटरॅक्शन करण्यासाठी माझ्या प्रश्नांची उत्तर द्या. नाही समजलं आपण त्याला एक्सप्लेन करू. बरोबर, पण तुमचा एकही डाऊट राहू देऊ नका. जर डाऊट राहिला बरोबर नाही, तर आपण आपली पोस्टपासून किंवा आपल्या स्वप्नापासून थोडं दूर राहू. डाऊट नसला तर आपण आपल्या स्वप्नाजवळ लवकर जाऊन पोहोचूया. ठीक आहे, सगळ्यांना क्लिअर झालं? सगळ्यांना क्लिअर झालं? काही डाऊट असेल तर मला तुम्ही नक्की विचारा, मी तुमचा सगळे डाऊट एक्सप्लेन करतो. ओके, चला नेक्स्ट. हे सगळं तुमचं झालं होतं का मला सांगा बरं. काल मला मुलांनी सांगितलं की सर हे व्हायचं आहे, हे प्रेसिडेंट व्हाईस प्रेसिडेंट व्हायचं आहे. बरोबर, म्हणून मी ती सुरुवात केलं. हे झालं होतं का? रजत मला नाही म्हटलंय, बाकी लोकांना नव्हतं झालं. ओके, तर आता क्लिअर होते का तुमचे डाऊट्स? डाऊट्स क्लिअर होते का? सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, मुलं का कमी झाले रे? हे रुचिला क्लिअर झालं सुरुवात. ओके, मुलं का कमी झाले? त्यांना शिकायचं नाही का आपल्याला? तुम्ही तुमच्या मित्रांना सांगा, आपण खूप डीप मध्ये घुसून अनालिसिस करतोय. बरोबर, तुम्हाला माहित असेल की बुकमध्ये सुद्धा इतक्या गोष्टी मांडलेल्या नाहीये. मी जर आता दुसरं स्टेटमेंट दिलं, खासदारांच्या मतांची व्हॅल्यू सारखी असते. बरोबर का? खासदारांच्या मतांची व्हॅल्यू सारखी असते, गुणांची व्हॅल्यू सारखी असते. बरोबर का? चूक सांगा मला. ओके, हॉल तिकीट आले म्हणून. ओके ओके ओके, चालेल, काही प्रॉब्लेम नाही. काय झालं? तुमच्या स्वप्नांचं दार उघडलेलं आहे. बरोबर, हॉल तिकीट आलेलं आहे. फक्त आता त्या घरामध्ये जाऊन बसायचं आहे, आपली एक्झाम द्यायची आपल्याला. सांगा, खासदारांच्या मतांची व्हॅल्यू का कमी होतं? सारखी असतं, कमी जास्त असतं? खासदारांच्या मतांची व्हॅल्यू काय असतं? विद्यार्थी सेम असतं. खासदारांच्या मतांची व्हॅल्यू काय असतं? सेम असतं. बरोबर, आणि आमदारांच्या मतांची व्हॅल्यू प्रत्येक राज्यानुसार वेगवेगळी असते. बरोबर, इतकं तुम्हाला समजलं. पण मला सांगा, राष्ट्रपतीच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये जर विवाद झाले असतील, बरोबर, विवाद म्हणजे डिस्प्यूट झाले असतील, याला सॉल्व्ह करण्याचा जो अधिकार आहे न्याय व्यवस्थेला आहे. बरोबर का? मला सांगा, राष्ट्रपतीच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये विवाद झाले असतील, याला सॉल्व्ह करण्याचा अधिकार न्याय व्यवस्थेला आहे. बरोबर का? बघा, राष्ट्रपतीच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये चूक अगदी बरोबर. मग कोणाला रे? कोणाला आहे? फक्त आणि फक्त सुप्रीम कोर्टला आहे. फक्त आणि फक्त कोणाला आहे? सुप्रीम कोर्टला आहे. न्याय व्यवस्थेला नाही आहे, सुप्रीम कोर्टला आहे. न्याय व्यवस्थेमध्ये काही येऊ शकतं. सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट, डिस्ट्रिक्ट कोर्ट. बरोबर, फक्त कोणाला आहे? सुप्रीम कोर्टला आहे. मग मला सांगा, निर्वाचन गण जर कमी भरलं असेल तर राष्ट्रपतीची निवडणूक प्रक्रिया पूर्ण होत नाही. बरोबर का? निर्वाचन गण किंवा इलेक्ट्रॉल कॉलेज पूर्ण झालं असेल तर राष्ट्रपतीची इलेक्शन प्रक्रिया ती पूर्ण होत नाही. ब्लर आला का? राष्ट्रपतीची जी निवडणूक प्रक्रिया, ओके चला बघा इथे बघा, निर्वाचन गण. बरोबर, निर्वाचन गण जर निर्वाचन गण कमी जर भरलं असेल तर राष्ट्रपतीची निवडणूक प्रक्रिया पूर्ण होतं, अपूर्ण राहत नाही. याला आपल्याला घेऊन न्यायव्यवस्थेमध्ये जाता येत नाही. इलेक्शन कम्प्लीट होतं. बरोबर, तुम्हाला आता इलेक्शन समजलं असेल एवढं मला माहिती आहे. आणि जर तुम्हाला प्रश्न कसाही आला तुम्हाला सॉल्व्ह करता आला पाहिजे. मी तुम्हाला इथे आता इलेक्शन बद्दल तुम्हाला जास्त बोलत नाही. फक्त आता मला सांगा, जेव्हा राष्ट्रपतीची निवडणूक प्रक्रिया होतं तर त्याला उभं राहण्यासाठी मिनिमम क्वालिफिकेशन काय असतं? क्वालिफिकेशन काय, पात्रता काय माहिती आहे का तुम्हाला? राष्ट्रपतीला
जर एखाद्या व्यक्तीला राष्ट्रपती पदासाठी उभं राहायचं असेल तर त्यासाठी क्वालिफिकेशन किती आहे? क्वालिफिकेशन किती आहे? ही आहे वयाचे 35 वर्ष कंप्लीट असायला पाहिजे. कंप्लीट असायला पाहिजे. बरोबर. आयोग तुम्हाला माहिती आहे का हा फोन कसा म्हणणार? आता आयोग तुम्हाला असा नाही म्हणणार की त्याचे एज 25-35 झाला पाहिजे. आयोग कसा म्हणणार की तो कमीत कमी 35 पेक्षा जास्त असायला पाहिजे. बघा तुमच्या बुकमध्ये काय दिलंय? कमीत कमी 25 झाला पाहिजे, 35 झाला पाहिजे. पण आयोग काय म्हणणार आहे? कमीत कमी 35 पेक्षा जास्त असायला पाहिजे. म्हणजे काय? कमीत कमी त्याचं वय किती झालं पाहिजे? 35. म्हणजे आयोग तुम्हाला आता एका जो ऑप्शन आहे त्याच्यामध्ये सुद्धा फिरू शकतो. म्हणून तुम्ही लक्षात ठेवा मिनिमम एज किती झाला पाहिजे? 30. सेकंड, इंडियन सिटीजन, भारतीय नागरिक, इंडियन सिटीजन. आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो, तुम्ही जे असंख्य लोक क्लासला उपस्थित आहात इंडियन सिटीजन, तुम्हाला भारताची नागरिकत्वता कशी मिळालेली आहे सांगा बरं. आणि तुम्हाला माहिती आहे या वर्षी CAA कॉन्स्टिट्यूशन सिटीजनशिप अमेंडमेंट बिल, सिटीजनशिप अमेंडमेंट बिल, नागरिकत्व संशोधन अधिनियम बरोबर 2019 न्यूजमध्ये आहे. मग मला सांगा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला देशामध्ये नागरिकत्व मिळालेलं आहे, सिटीजनशिप मिळालेलं, तुमच्याकडे आधार कार्ड आहे, तुमच्याकडे पॅन कार्ड आहे बरोबर, तुमच्याकडे काय आहेत? विजा आहे, तुमच्याकडे पासपोर्ट आहे. मग तुम्ही भारताचे नागरिक आहात. मग तुम्ही भारताचे नागरिक कसे आहात सांगा बरं मला. कोणत्या कायद्याने आहात? की संविधानामध्ये असं नमूद केलेलं आहे की तुम्ही भारताचे नागरिक कसे आहात सांगा बरं मला. बरोबर, अगदी बरोबर. जन्माने, अगदी बरोबर, व्हेरी गुड. मग मी तुम्हाला प्रश्न विचारू का? जन्माने कुठे दिलाय तो? जन्माने कुठे नमूद केलंय सांगा बरं मला. संविधानामध्ये नमूद आहे की कुठे नमूद आहे? कॉन्स्टिट्यूशन मध्ये नमूद आहे की तुमच्या आपल्या ऍक्ट मध्ये नमूद आहे? सांगा मला. प्रश्न विचारताय संविधानामध्ये नमूद आहे की तुमच्या इथे नमूद आहे? काही माहिती आहे कोणाला? सांगा मला. चला, अगदी बरोबर शिवांगी मॅम, व्हेरी गुड. अगदी बरोबर, अगदी बरोबर, व्हेरी गुड. एक डेट लक्षात ठेवा, 26 जानेवारी. 26 जानेवारी 1950 या दिवशीपर्यंत भारताचे नागरिक कोण यासाठी संविधानामध्ये पार्ट नंबर 2 पण 26 जानेवारी 1950 नंतर जो व्यक्ती जन्माला आलेला आहे भारतामध्ये त्यासाठी आहे नागरिकत्व अधिनियम कायदा 1955. तुम्हाला जर आयोगाने प्रश्न विचारला की जे आपले राष्ट्रपती आहेत हे भारताचे नागरिक असणं कंपल्सरी आहे, अगदी बरोबर. ते कशानेही असले तरी चालतात, ते पार्ट नंबर 2 सुद्धा असले तरी चालतात आणि सोबत विद्यार्थी मित्रांनो या नागरिक संशोधन अधिनियमामध्ये सुद्धा असले तरी चालतात. म्हणजे कोणत्याही पद्धतीने त्यांच्याकडे काय असायला पाहिजे? भारताचं सिटीजनशिप पाहिजे, तरच तो व्यक्ती राष्ट्रपती पदासाठी काय राहू शकतो? उभा राहू शकतो. तरच तो व्यक्ती राष्ट्रपती पदासाठी काय राहतो? उभा राहू शकतो, अदरवाईज राहू शकत नाही. बघा लक्षात आलं असेल तुम्हाला. एक मिनिमम 35, दुसरा भारतीय सिटीजन. मग भारतीय पुढे कशातून समोर येतं? एक सिटीजनशिप आहे कॉन्स्टिट्यूशन मध्ये दिलं पार्ट नंबर 2 नागरिकत्व आणि एक आहे 1955चा कायदा. या कायद्यानुसार आपल्याला मिळाला सगळ्यांना, कारण की ती डेट इम्पॉर्टंट आहे 26 जानेवारी 1950. या दिवसापर्यंत पार्ट नंबर 2, या दिवसानंतर आलं का लक्षात? सिटीजनशिप आलं का लक्षात? सगळ्यांना लक्षात आलं का? हे सगळ्यांना लक्षात आलं? रजत, रुचिता, व्हेरी गुड. चला नेक्स्ट थर्ड आहे की तो सदस्य आहे, तो लोकसभेचा सदस्य बनण्याची काय असायला पाहिजे? पात्रता. लोकसभेचा सदस्य बनण्याची काय असायला पाहिजे? हो पात्रता. लोकसभेचा सदस्य बनण्याची काय असायला पाहिजे? हो पात्रता. बरोबर. म्हणजे तो सदस्य लोकसभेचा सदस्य बनण्याची काय असायला पाहिजे? क्वालिफिकेशन. लोकसभा. बरोबर. या 3 क्रायटेरिया तुमच्या संविधानामध्ये मेन्शन केले आहेत राष्ट्रपती पदासाठी. बरोबर. इथे संविधानामध्ये. आणि बाकीचा कोणताही क्रायटेरिया असो, विद्यार्थी मित्रांनो तो मेन्शन केलेला आहे पीपल रिप्रेझेंटेशन ऍक्ट
1951. संविधानामध्ये जर तुम्हाला विचारलं कोणता क्रायटेरिया नमूद आहे, संविधानामध्ये जर तुम्हाला विचारलं कोणता क्रायटेरिया मेन्शन केला, 3 वयाचे 35 वर्ष, दुसरा भारताचा नागरिक आणि तिसरा म्हणजे तो लोकसभेचा सदस्य बनण्याची पात्रता. आणि बाकीचे सगळे कायदे सगळी जे पात्रता कुठे मेन्शन केल्या, रिप्रेझेंटेशन ऑफ लोकप्रतिनिधी कायदा 1951. किती लोकांना कळालंय, किती लोकांना समजलं आता? कारण की आयोग असाच प्रश्न विचारला. 3 संविधानामध्ये पात्रता कुठे नमूद आहे आणि लोकप्रतिनिधी कायदा या कायद्यामध्ये कोणतं काय मेन्शन आहे, कोणता क्रायटेरिया मेन्शन आहे. 35 लोक आपला भारताचा नागरिक आणि तिसरा लोकसभेचा सदस्य बनणं हे पुढे संविधान. मग आपण क्वालिफिकेशन पण झालं, आता आपलं निवडणूक पण झालं. आता मला सांगा, एखाद्या व्यक्तीला राष्ट्रपती पदासाठी उभं राहायचं असेल बघा, चला किती लोकांनी सपोर्ट करायला पाहिजे? 50 आणि दुसरे पण टोटल किती? 100. किती लोकांनी सपोर्ट करायला पाहिजे? 100 लोकांनी. पहिले जे 50 लोक आहेत त्याला काय म्हणतो आपण विद्यार्थी मित्रांनो? प्रपोजल्स. मराठीमध्ये प्रपोजल. बघा 22 वर्ष काय म्हणू शकतो. आणि दुसरे सेकंडर्स याला म्हणतो आपण अनुमोदन. आयोग तुम्हाला प्रश्न विचार, किती लोक? 100. हे जे पहिले लोक असतात ना 50, हे पहिले 50 लोक असतात बघा कुठल्या साला पाहिजे? हे फक्त पार्लिमेंटचे. कुठल्या साला पाहिजे? पार्लिमेंटचे. कुठल्या साला पाहिजे? पार्लिमेंट म्हणजे संसद. कुठल्या साला पाहिजे? पार्लिमेंट म्हणजे कुठले? संसदेचे. फक्त संसदेचे, फक्त संसदेचे. ती लोकसभा आणि राज्यसभा, बरोबर. आणि जे नंतरचे 50 असतात हे विधानसभेचे सदस्य असले तरी चालतात, लोकसभेचे सदस्य सुद्धा असले तरी चालतात, बरोबर. लोकसभेचे आणि राज्यसभेचे सदस्य असले तरीही चालतात. म्हणजे तुमच्या लक्षात येत असेल की पहिले जे 50 लोक आहेत ओनली फ्रॉम पार्लिमेंट, आणि तेही कोणते? इलेक्टेड मेंबर्स. आणि जे नंतरचे जे 50 असतात ते कुठून पाहिजे का तुम्हाला? ते येतात कुठून? विधानसभा, लोकसभा आणि राज्यसभा. पहिले 50 फक्त ओनली फ्रॉम पार्लिमेंट, आणि नंतरचे कुठून? ओनली फ्रॉम पार्लिमेंट आणि विधानसभा. हे सगळे इलेक्टेड. बरोबर. हे लोक काय करतात? एखाद्या व्यक्तीचं नाव कुठे देतात? इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडे. इलेक्शन कमिशन ऑफ काय करतो? इलेक्शन घेतो आणि मग काय करतो? निवडणूक होते. आणि बघितलं तर निवडणुकीमध्ये इलेक्ट्रोल कॉलेजमध्ये कोण कोण आहे? लोकसभेचे निर्वाचित सदस्य, राज्यसभेचे निर्वाचित सदस्य, विधानसभेचे निर्वाचित सदस्य. या तिन्ही हाऊसचे निर्वाचित सदस्य पण काही कालावधीमध्ये ते निलंबित झाले असतील ते सुद्धा राष्ट्रपतीच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये मतदान करतात. तुम्हाला माहित आहे यूटी, दिल्ली, पुदुच्चेरी आणि जम्मू काश्मीर इथले सुद्धा निर्वाचित सदस्य ज्या केंद्रशासित प्रदेशांमध्ये विधानसभा आहेत त्या विधानसभेचे सगळे निर्वाचित सदस्य राष्ट्रपतीच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये मतदान करू शकतात. बरोबर. तुम्हाला जम्मू काश्मीर, जम्मू काश्मीरमध्ये विधानसभा आहे म्हणून जम्मू काश्मीर आपण आपलं लक्षात ठेवायला पाहिजे. आणि तुम्हाला प्रश्न येऊ शकतो जम्मू काश्मीरचे करतात का? अगदी बरोबर. जम्मू काश्मीरचे लोक राष्ट्रपतीच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये मतदान करतात. लोक इन द सेन्स विधानसभेचे निर्वाचित सदस्य. झालं इलेक्शन झालं. तो मला सांगा, बरं आला एखादी व्यक्ती, त्याला SBI मध्ये किती डिपॉझिट करायला लागतात? सांगा. SBI मध्ये किती पैसे डिपॉझिट करायला लागतात सांगा मला. SBI मध्ये 15K. व्हेरी गुड, 15K. इथे SBI आहे की RBI आहे सांगा बरं. SBI मध्ये किती करू शकतो आपण? अगदी बरोबर विचार. व्हेरी गुड, अगदी बरोबर. SBI मध्ये किती करू शकतो? पण RBI असेल तर माहिती का किती? RBI असेल तर 15,000. मग ही अमाऊंट वापस भेटते का? ही जी अमाऊंट भरली आहे राष्ट्रपती, ही अमाऊंट वापस भेटते का? सांगा मला, ही अमाऊंट वापस भेटते का? अगदी बरोबर. कधी नाही भेटत. रिझन आहे ना, जर त्याला टोटल वोटिंगच्या जितक्या लोकांनी वोटिंग केलं त्याच्या 1/3 जर वोटिंग पडले नाही तर त्याला ही अमाऊंट वापस भेटणार नाही. याच्यापेक्षा जर जास्त वोटिंग मिळाली त्याला हे 15,000 काय मिळतात? वापस मिळतात. त्याला 15,000 काय मिळतात? वापस मिळतात. 1/3 वोटिंग जर भेटलं त्याला
याला सगळे 15,000 RBI मधून वापस दिले जातात. बरोबर. मग झाला निवडणूक बदलली, आता राष्ट्रपती निवडला. मग मला सांगा राष्ट्रपती कोण कोण घेतो? राष्ट्रपतीचा शपथविधी कोण घेतो सांगा मला. राष्ट्रपतीचा शपथविधी कोण घेतो? CGI. अगदी बरोबर. कोण? CGI, सरन्यायाधीश. आपल्या देशाचा सर्वोच्च न्यायालय आहे त्यांचा सरन्यायाधीश काय तो राष्ट्रपतीचा शपथविधी. कोण असेल तर तिथला सुप्रीम कोर्टचा दुसरा वरिष्ठ न्यायाधीश. कोण असेल तर तिसरा, कोण असेल तर चौथा. असे सुप्रीम कोर्टचे एक नसेल तर शेवटी पर्यंत काय घेतात सगळे जजेस याची शपथ घेतात. बरोबर. आता शपथविधी पण शिकलो आपण. मग मला सांगा या राष्ट्रपतीची शपथविधी संविधानाच्या कोणत्या परिशिष्टामध्ये सांगा. राष्ट्रपतीची शपथविधी संविधानाच्या कोणत्या परिशिष्टामध्ये आहे? अगदी बरोबर. व्हेरी गुड. व्हेरी गुड. व्हेरी गुड. तुम्ही आन्सर दिला 3, पण 3 आन्सर नाही आहे. मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलं की तिसऱ्या परिशिष्टामध्ये राष्ट्रपतीची शपथविधी दिलेली नाही. तिसऱ्या परिशिष्टामध्ये राष्ट्रपतीची शपथविधी दिलेली नाही आहे. तिसऱ्या परिशिष्टात म्हणजे शेड्यूल मध्ये राष्ट्रपतीची शपथविधी दिली नाही. आर्टिकल नंबर 60 मध्ये दिली आहे. कोणती? कलम नंबर 60 मध्ये दिली आहे. कलम नंबर 60. तुम्हाला मी त्या दिवशी सांगितलं होतं दुसऱ्या परिशिष्टामध्ये याची काय दिली आहे? सॅलरी. सॅलरी दिली आहे. सॅलरी ते सेकंड शेड्यूल. पण थर्ड शेड्यूल मध्ये राष्ट्रपतीची शपथविधी दिलेली नाही आहे. राष्ट्रपती शपथविधी काय? आर्टिकल नंबर 60. किती लोकांना समजले? आता लक्षात आलं का? आता लक्षात आलं का? तुम्ही जे बघितलं जेव्हा तुम्ही आन्सर दिलात ना मी तुम्हाला शिकवलेलं आहे की राष्ट्रपतीचा शपथविधी तिसऱ्या परिशिष्टामध्ये दिलेला नाही आहे. तो कुठे आहे? आर्टिकल मध्ये दिलेला आहे. बरोबर. सॅलरी दुसऱ्या. बरोबर. आता तुम्हाला काही फॅक्ट्स समजले असतील. मला सांगा विद्यार्थी मित्रांनो, आता रिसेंटली एक व्यक्ती वारले आहे. ते भारताचे काय होते? माजी प्रेसिडेंट. बरोबर. माजी काय होते? प्रेसिडेंट. बरोबर. मला सांगा ते प्रणव मुखर्जी बद्दल मी एखादी स्टेटमेंट तुम्हाला विचारतो. प्रणव मुखर्जी भारताचे किती वेळ राष्ट्रपती होते सांगा बरं. सिंपल प्रश्न आहे. चुकू देऊ नका. फॅक्च्युअल आहेत पण तुम्हाला यायला पाहिजे. प्रणव मुखर्जी भारताचे किती वेळ राष्ट्रपती आहे? आणि रामनाथ कोविंद भारताचे किती वेळ राष्ट्रपती? काही लोक आता मला माहिती आहे काउंटिंग करायला लागली आहे ना डोक्यामध्ये. मला लवकर सांगा कोणत्या राष्ट्रपतींनी राष्ट्रपती पदाचा कार्यकाळ पूर्ण केलेला नाही? कोणत्या राष्ट्रपतींनी राष्ट्रपती पदाचा कार्यकाळ पूर्ण केलेला नाही आहे सांगा मला. प्रश्न विचारतोय की राष्ट्रपतीची डेथ झालेली आहे रिसेंटली. तुम्हाला प्रश्न विचारू शकता. अगदी बरोबर. व्हेरी गुड. व्हेरी गुड. ठीक आहे. मी तुम्हाला दुसरा प्रश्न विचारलेला आहे की कोणत्या राष्ट्रपतींनी राष्ट्रपती पदाचा कार्यकाळ पूर्ण केलेला नाही सांगा बरं. का व्ही गिरी की ज्ञानी झैल सिंग? काय आजचा तुम्हाला प्रश्न. हा कारण की या वर्षी तुमच्या देशाचे राष्ट्रपती माजी राष्ट्रपती गेलेले आहेत तर तुम्हाला डायरेक्टली प्रश्न येऊ शकतो राष्ट्रपती पदाबद्दल. म्हणून मी तुम्हाला एक प्रश्न देतो आज. हा कोणत्या राष्ट्रपतींनी राष्ट्रपती पदाचा कार्यकाळ पूर्ण केलेला आहे? मी त्याच्या मागचे रिझन सांगतो कारण की ते काय झाले होते पहिले काय त्याची मृत्यू झाला होता. दुसरा प्रश्न सांगू शकतो कोणत्या उपराष्ट्रपती पदाचा जो काय म्हणतो कार्यकाळ आहे तो पूर्ण केलेला नाही आहे. कारण की ते काय झाले होते नंतर राष्ट्रपती बनले होते. बरोबर. म्हणून तुम्हाला हे दोन्ही प्रश्न तुम्हाला अत्यंत गरजेचे आहेत आणि तुम्ही ते उद्याला करून याल असे मला वाटतं.
कोणत्या राष्ट्रपतीने राष्ट्रपतीचा कार्यकाळ पूर्ण केलेला नाही आहे. दुसरा, कोणत्या उपराष्ट्रपतीने उपराष्ट्रपती पदाचा कार्यकाळ पूर्ण केलेला नाही आहे. 2 प्रश्न मी तुम्हाला उत्तर देतो. ठीक आहे, चला आता पुढे जाऊया. आता राष्ट्रपतीची महाभियोग प्रक्रिया. ठीक आहे, निवडणूक झालं तर सगळं बघितलं. आता राष्ट्रपतीची महाभियोग प्रक्रिया. मला सांगा कलम कोणती आहे राष्ट्रपतीची महाभियोग प्रक्रिया? प्रक्रियेबरोबर शुभा मला सांगा आर्टिकल कोणता राष्ट्रपतीची महाभियोग प्रक्रियेबद्दल? राष्ट्रपतीच्या अगदी बरोबर आर्टिकल नंबर 16. क्या बात आहे, तुम्हाला पाठ आहे. चला मी तुम्हाला अजून एक सरप्राईज देतो की तुमचे सगळे आर्टिकल ना 1 पासून 3 आर्टिकल हे सगळे तुमचे बाहेर लर्न करून देतो. आपल्याकडे ट्रिक आहे, त्या ट्रिकने जर तुम्ही गेलात तुमचे सगळे आर्टिकल लक्षात राहतात. कलम नंबर 16 या आर्टिकलमध्ये आलेली आहे महाभियोग प्रक्रिया. महाभियोग प्रोसिजर, इम्पिचमेंट प्रोसिजर. मला सांगा या प्रक्रियेला महाभियोग प्रक्रिया का म्हणतात? सांगा बरं, किती लोकांना माहिती आहे या प्रक्रियेला महाभियोग प्रक्रिया का म्हणतात? माहिती आहे का तुम्हाला या प्रक्रियेला महाभियोग प्रक्रिया का म्हणतात? माहिती आहे का? मला माहिती आहे, तुम्हाला नसेल माहिती. कारण हे विधेयक लोकसभेतून पारित झालं, राज्यसभेतून पारित झालं, बस राष्ट्रपती पदावरून निघाला, त्याला पदावरून टाकून टाकायला पाहिजे. म्हणजे काय, त्याला शेवटीला राष्ट्रपतीची परवानगी लागत नाही. त्याला शेवटी राष्ट्रपती पदाची परवानगी लागत नाही. म्हणून राष्ट्रपतीच्या प्रक्रियेला काय म्हणतात? महाभियोग प्रक्रिया म्हणतात. तुम्हाला माहित आहे बाकी काही हो शेवटी कोण येतं? प्रेसिडेंट. पार्लिमेंटमधून काही हो शेवटी कोण येणार? राष्ट्रपती. पण त्याच्याच प्रक्रियेमध्ये विद्यापीठानं त्याला सिग्नेचर देण्याचा काय शेवटचा अधिकार नसतो. म्हणून त्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? महाभियोग प्रक्रिया. आता मला सांगा राष्ट्रपतीला जर पदावरून दूर करायचं असेल त्यासाठी तुमच्या संविधानामध्ये सांगितलेलं आहे काय? घटनेचा अपमान. घटनेचा अपमान. व्हायोलेशन ऑफ कॉन्स्टिट्यूशन. व्हायोलेशन ऑफ कॉन्स्टिट्यूशन. घटनेचा अपमान. महाभियोग प्रक्रिया. पण या शब्दाचा अर्थ दिलेला नाही. म्हणजे नेमकं काय? घटनेचा अपमान म्हणजे नेमकं काय? घटनेचा अपमान म्हणजे नेमकं काय? हा अर्थ तुमच्या संविधानामध्ये कुठेही दिलेला नाही आहे. घटनेचा अपमान म्हणजे नेमकं काय याचं दिलेलं आहे. फक्त एकाच कारणावरून राष्ट्रपतीला विरुद्ध महाभियोग प्रक्रिया आणतात. एकाच रिझनमध्ये राष्ट्रपतीच्या विरुद्ध काय आणतात? महाभियोग प्रक्रिया. घटनेचा अपमान. पण संविधानामध्ये या शब्दाचा अर्थ कुठेही दिलेला नाही. बरोबर. मग मला सांगा जेव्हा आपण राष्ट्रपतीला काय करतो? रिमूव्ह करतो. जेव्हा आपण राष्ट्रपतीला काय करतो? रिमूव्ह करतो. तेव्हा आणायसाठी लोकसभेमध्ये आणण्यासाठी किंवा राज्यसभेमध्ये आणण्यासाठी किती लोकांचा पाठिंबा पाहिजे? 100. बरोबर का? आणि इकडे 50. बरोबर का? सांगा. जेव्हा राष्ट्रपतीला पदावरून पदच्युत करायचं किंवा महाभियोग प्रक्रिया लावायची आहे व्हायोलेशन ऑफ कॉन्स्टिट्यूशन या रिझनवर, तर लोकसभेला त्याला रिमूव्ह करायचं किती लोकांचा पाठिंबा पाहिजे? सांगा. किती लोकांचा पाठिंबा पाहिजे? 100 पाहिजे की अजून दुसरं काही आहे? सांगा बरं. शुभा, विशाखा, स्नेहा, शुभा मॅम सांगा मला. अगदी बरोबर. तू बाय थर्ड. व्हेरी गुड. बाकी कोण आहे मला सांगू शकता? बाकी कोण आहे? तू बाय थर्ड. विषयाकडे आपला आन्सर दिला. बरोबर आहे विषय, चुकलं नाही तुझं. बाकी कोणी? बाकी लोकांना नाही माहिती आहे. जेव्हा मूळ प्रस्ताव जेव्हा म्हणतो आपण इंग्लिशमध्ये सबस्टॅन्टिव्ह मोशन आणत असतं, जेव्हा महाभियोग प्रस्ताव आणायचा असतो कुठे? लोकसभेमध्ये, तेव्हा 100 लोकांचा पाठिंबा नाही पाहिजे. 1/4 ऑफ लोकसभा. 1/4 ऑफ लोकसभा. आणि जर राज्यसभेमध्ये सुद्धा मांडायचं असेल तर किती लोकांचा? 1/4. आणायसाठी म्हटलं मी, त्याला पास करायसाठी नाही म्हटलं विद्यार्थी. आणण्यासाठी किती? 1/4. मला सांगा लोकसभेमध्ये सध्या किती लोक आहेत? 543.
इंटू 1/543 किती होता सांगा मला आन्सर द्या. तुम्हाला सीसॅट पेपर आहे, इतकेही लोक उपस्थित आहेत, तुम्हाला सीसॅट पेपर आहे, तुम्ही आन्सर काढा. जर नसेल काढत तर याच्यामध्ये तुमचा लॉस होणार आहे. बरोबर की हा प्रस्ताव आणण्यासाठी लोकसभेमध्ये असली 1/4 लोकांचा काय पाहिजे, पाठिंबा पाहिजे प्रस्ताव मांडण्यासाठी. आणि जेव्हा याला एक्झिट करतो तेव्हा 2/3 ऑफ लोकसभा. बरोबर 2/3 ऑफ लोकसभा. इकडे पण काढायचं असेल तर 1/4 आणि काढायचं असेल तर 2/3. सांगा 1/4 किती होतं रे सांगा ना. तुम्हाला येत नाही मॅथ्स काय बघा करू आपण, हे पण शिकवतो मी तुम्हाला. 543 4 एकम 4 झाले. बरोबर 14 नंतर किती 3 म्हणजे किती 12 2 3 किती होतात 6 1 6 7 12 7 1 18 4 1 4 4 12 4 चूक 16 16 4 चूक 20 बरोबर 4 पंच 20 4 पंच 20 बरोबर आणि काय 33 म्हणजे आपण इथे 35 पकडू किंवा 136 पकडा. म्हणजे 136 लोकांनी काय दिलं पाहिजे हो, या प्रस्तावाला काय दिलं पाहिजे, मांडायला पाहिजे किंवा त्या प्रस्तावावर सिग्नेचर करायला पाहिजे. तुम्ही म्हणाल सर विद्यार्थी तुम्ही म्हणाल सर आम्ही हे वाचलंच नाही हो, अरे सगळं बुकमध्ये लिहिलं आहे पण तुम्ही त्या पद्धतीने वाचत नाही. बरोबर म्हणून आपले डाऊट्स क्लिअर होत नाही. बरोबर म्हणून तुमच्या लोकांचे असंख्य डाऊट्स क्लिअर झालेले नाही आहेत आणि एक्झाम आपल्या तोंडावर येऊन पडलेली आहे. बरोबर एक्झाम आता 11 तारखेला पुढल्या महिन्यामध्ये हॉल तिकीट आलेलं आहे. बरोबर पण तरी सुद्धा तुमचा अभ्यास नाही आहे. बरोबर तुम्ही तुमचा कॉन्फिडन्स वाढवा. आपल्या आन्सर जरी माहिती नसतील तरी कॉन्फिडन्स अत्यंत गरजेचा आहे. तर कॉन्फिडन्स नसेल ना विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे मला असं वाटत आहे तुम्ही युद्धामध्ये जायच्या पण घरीच हरलेल्या, युद्धामध्ये तुम्ही खेळायला जायचं आहे, युद्ध लढायला जायचं आहे पण तुम्ही घरीच हरलेला आहे. बघा एक म्हण म्हणतो मी, जो व्यक्ती मनातून राहतो ना तो युद्धभूमीमध्ये कधी जिंकत नाही. जो व्यक्ती मनामधून राहतो तो व्यक्ती युद्धभूमीमध्ये कधी जिंकत नाही. जो व्यक्ती विद्यार्थी मनाने कधी हरत नाही ना तो व्यक्ती युद्ध मैदानामध्ये कधीही हरत नाही. लक्षात ठेवा, जो व्यक्ती मनामध्ये कधी हरत नाही तो व्यक्ती युद्धामध्ये सुद्धा कधी हरत. तर तुम्ही मनाने हारल्या कारण की तुम्ही मला आन्सर देत नाही. मी तुम्हाला इतकं सांगतो आहे की 1/4 ऑफ लोकसभा म्हणजे किती. तुम्ही मला आन्सर नाही दिलं. बरोबर तुमचा सीसॅट झाला मला माहिती आहे आणि असे तुम्हाला माहिती आहे 200 मार्क्सचा सीसॅट 200 मार्क्सचा. आणि तुम्हाला माहिती आहे सीसॅटच तुमचं भविष्य ठरवणार आहे. GS पेपरमध्ये तुम्हाला माहिती आहे की हिस्ट्री कसे प्रश्न येतात, फक्त पॉलिटिक्स सब्जेक्ट तुम्हाला जास्त जास्त मार्क्स घेऊन जाऊ शकतो आणि जॉग्राफी इकॉनॉमिक्स. म्हणून मी तुम्हाला सांगतो की असे प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करा. सिम्पल प्रश्न आहे. मी हा प्रश्न आपला पॉलिटिक्समध्ये सुद्धा येऊ शकतो. 1/4 ऑफ लोकसभा 1/4 ऑफ लोकसभा म्हणजे 136 लोकांनी पाठिंबा द्यायला पाहिजे आणि तो प्रस्ताव असतो मूळ प्रस्ताव मांडला तेव्हा सभापती काय करतो, त्याला ऍक्सेप्ट करतो. सभापतीने ऍक्सेप्ट केल्यानंतर सभापती राष्ट्रपतीला 14 दिवसाचा वेळ देतो. किती दिवसाचा वेळ, 14 दिवसाचा. भाऊ तुला जर डिफाईन करायचं असेल, त्याला स्वतःला डिफेंड करायचं असेल स्वतःचा बाजू मांड इथे लोकसभेत. मग तो काय करतो, आपली स्वतःची बाजू मांडतो. स्वतःची बाजू मांडल्यानंतर 14 दिवसानंतर जे बहुमत लागतं त्याला म्हणतात 2/3 टोटल स्ट्रेंथ ऑफ बरोबर 2/3 टोटल स्ट्रेंथ ऑफ हाऊस म्हणजे अप्रॉक्सिमेट 373 लोकांचा जर पाठिंबा भेटला, अप्रॉक्सिमेट करतात 373 जर लोकांचा पाठिंबा भेटला तरच तो लोकसभेमधून रिव्ह्यू केला जातो. अदरवाईज तो लोकसभेमधून सुद्धा रिमूव्ह होत नाहीत आणि एकाच हाऊसमध्ये पास झाला दुसऱ्या हाऊसमध्ये पास झालं तरी तो रिमूव्ह केला जात नाही. सेपरेटली सेम इथून पाठवलं पुढे जातो आपण राज्यसभेमध्ये. पण राज्यसभेमध्ये प्रस्ताव मांडण्याची गरज आहे का, आपण नाही. लोकसभेमध्ये मांडला होता पण तिथे किती पाहिजे विद्यार्थी मित्रांनो पाठिंबा 2/3 ऑफ राज्यसभा. म्हणजे इथून सुद्धा 2/3 मिळाला, इथून सुद्धा 2/3 मिळाला तर राष्ट्रपती काय केला, पदावरून उलटून झाला. कारण की शेवटी ते विधेयक राष्ट्रपतीकडे जात नाही. म्हणजे तुम्हाला जर आता आयोगाने प्रश्न विचारला की राष्ट्रपतीला पदावर दूर करण्यासाठी किती लोकांचा पाठिंबा पाहिजे, दूर करण्यासाठी प्रस्ताव आणण्यासाठी किती 1/4 आणि दूर करण्यासाठी विचारलं तर 2/3. किती लोकांना समजले सांगा बरं मला, किती लोकांना समजले, किती लोकांना समजले. क्लिअर आता क्लिअर झाला, रुचिताचं क्लिअर झालं, स्नेहाचं क्लिअर. ओके व्हेरी गुड. बरोबर असं तुम्ही तुमच्याकडे आन्सर पाहिजे बघा. बस आपल्याला काय करायचं, तुम्हाला लिहायचं असतं तिथे की
कीबोर्डने लिहायचं, कीबोर्डने तो आपल्या बोटानेच लिहायचं आहे. व्हॉट्सअप जास्त तुम्ही व्हॉट्सअपला जास्त फोटो वापरतात, तिथे थोडं जास्त फोटो वापरल्याने तुमचं जे इंटरॅक्शन आहे ते सुद्धा वाढेल आणि तुम्हाला डाऊट जे क्लिअर होतात ते सुद्धा लवकर लवकर होतील. बरोबर, मला स्वतःने विचारावं लागेल नाही तुम्हाला, अरे समजलं काय मला सांगा. बरोबर, लोकसभेमध्ये आणत असेल त्याला म्हणतो आपण मूळ प्रस्ताव. बरोबर, मूळ प्रस्ताव मांडला किती पाहिजे 1/40. त्याच्यात सभापती काय करणार, त्याला ऍक्सेप्ट करणार. ऍक्सेप्ट केल्यानंतर काय 14 दिवस. त्या 14 दिवसामध्ये राष्ट्रपती काय मांडेल, आपले मत मांडेल. नंतर 2/3 ऑफ टोटल स्ट्रेंथ ऑफ ना झाला लगेच बिल कुठे जाईल राज्यसभामध्ये. राज्यसभामध्ये काय त्याला चर्चा विनिमय होती आणि काय लागेल 2/3. म्हणजे असं झालं की तो पदावरून. बरोबर, आता मी तुम्हाला सिंपल प्रश्न विचारतो, राष्ट्रपतीची महाभियोग प्रक्रिया कोणत्याही गृहामध्ये सुरू होऊ शकते. बरोबर का? राष्ट्रपतीची महाभियोग प्रक्रिया कोणत्याही गृहामध्ये सुरू होऊ शकते. बरोबर का? कोणत्याही गृहामध्ये सुरू होऊ शकते. बरोबर का? राष्ट्रपतीची महाभियोग प्रक्रिया कोणत्याही गृहामध्ये सुरू होऊ शकते. बरोबर, ती राज्यसभेमध्ये सुद्धा येऊ शकते किंवा लोकसभेमध्ये सुद्धा येऊ शकते. समजा मी लोकसभेची ठेवली, सेम कंडिशन कुठे, राज्यसभेची. कसं 1/4 लोकांनी पाठिंबा दिला, 1/40 म्हणजे मूळ प्रस्ताव. मग चेअरमॅनने ऐकला, म्हणजे अध्यादेश घेतला, ऍक्सेप्ट केला, 14 दिवसाचा वेळ दिला, भावपूर्ण मतदान मांडले. 15व्या दिवशी 2/3 ऑफ राज्यसभा आणि मग ते बिल पुढे पाठवलं लोकसभा. लोकसभेमध्ये आता हे मूळ प्रस्ताव मांडण्याची गरज नाही आहे, डायरेक्ट 2/3 ऑफ वापरणार आणि पदावरून दूर करून टाकलं. कारण की शेवटी राष्ट्रपतीकडे जात नाही, म्हणून त्या प्रक्रियेला आपण म्हणतो महाभियोग प्रक्रिया. बरोबर, आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला इथे लक्षात ठेवायचा आहे विद्यार्थी मित्रांनो, की आतापर्यंत भारताचा कोणताही राष्ट्रपती त्याला पदच्युत केलं नाही, म्हणजे पदावर निवडून केलेला. ठीक आहे, मला वाटतं हो तुम्ही मला कंटिन्युअस रिप्लाय देत चला. मी जे विचारतो तुम्हाला तुम्ही मला रिप्लाय देत चला, म्हणजे काय इंटरॅक्शन वाढेल. जसं इंटरॅक्शन वाढेल तसं मला शिकवण्यासाठी अजून सुद्धा काय होईल, मोटिवेशन मिळेल. काय होतं अदरवाईज जेव्हा मी जर एकटा बोलत राहिलो ते मोनोटोनस होऊन जातं ना, आणि मोनोटोनसमध्ये मी सुद्धा बोलणार आणि तुम्ही सुद्धा बोलणार. म्हणून मला काय तुम्ही रिप्लाय द्या. बरोबर, मी तुम्हाला जास्त म्हणणार नाही, मी तुम्हाला असं म्हणतं की तुम्ही मला मेसेज देऊन पाठवा, फक्त क्लिअर आहे का थांबतं द्या. बरोबर, चला आपण इथे थांबूयात, उद्या भेटूया. आणि उद्याला हे राष्ट्रपती, व्हाईस प्रेसिडेंट, गव्हर्नर तुम्हाला एका लेक्चरमध्ये मी समजून सांगतो, फक्त मला रिप्लाय द्यायचं. ठीक आहे, बाय.